मोर्चा होतो। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, परभणी। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। एकीकडे परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे सुदर्शन घुले याला पोलीस ठाण्यातून आता कोर्टात नेण्यात येते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे यांना आता नेकनूर पोलीस स्टेशन मधून केज न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी या ठिकाणावर घेऊन गेलेले आहेत। आतापर्यंत आपण बघितलं जवळपास 1.5 ते 2 तास जी SIT आहे, CID आहे, ती चौकशी करत होती। चौकशी केल्यानंतर मोठा ताफा जो आहे हा पोलिसांचा ताफा पाहतोय आपण। पुण्यामधून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर इथे नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा मेडिकल देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता ते केजकडे रवाना झालेत। काहीच वेळामध्ये केज न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। ज्या अटकेची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आता त्या ठिकाणी गेल्यानंतर जे रिमांडच्या संदर्भात जी मागणी आहे ती मागणी देखील केली जाणार आहे। आणि आपण पाहतोय नेकनूर ते केज हे जे अंतर आहे ते 30 मिनिटाचं अंतर आहे आणि 30 मिनिटांनंतर केज न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले याचं देखील नाव होतं आणि आता त्याला अटक केलेलं आहे। त्यामुळे त्याच्याकडून देखील नवीन नवीन माहिती कोणती मिळते हे देखील आता SIT आणि CID आता तपास करणार आहे। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय सुदर्शन घुले याला सध्या आता न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी नेण्यात येते। एकीकडे परभणीमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जरांगे यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येते। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। कोर्टाबाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। केज कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात येते आणि केज कोर्टाबाहेर सध्या पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। दुपारी 2 वाजता या दोन्ही आरोपींना हजर करण्यात येणार आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर केज कोर्टाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, 2 आरोपींना तर अटक करण्यात आलेली आहे, तिसरा आरोपी मात्र अजूनही फरार आहे। त्या संदर्भात काही चौकशीमधून समोर आलेला आहे का? रात्री या 2 आरोपींना अटक केलं। यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केलेलं आहे। विशेष म्हणजे यांचे धागेदोरे देणारा जो काही डॉक्टर वायवसे म्हणून आहे त्याची रात्री चौकशी करण्यात आली आणि त्याच्याकडून हे लोकेशन मिळाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। आता त्यांचं मेडिकल वगैरे झालेल्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। नेकनूर पोलीस स्टेशन इथून आता त्यांना केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांना देखील हजर करतेवेळी पोलीस बंदोबस्त होता, आज देखील तशाच पद्धतीचा पोलीस बंदोबस्त न्यायालयाच्या समोर लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा संताप व्यक्त केला जातो। आता परभणीचा देखील मोर्चा सुरू होतोय आणि यातील प्रमुख आरोपी जो सुदर्शन घुले आहे आणि त्याचबरोबर सुधीर सांगळे आहे यांना अटक करून आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। न्यायालयामध्ये त्यांच्या रिमांडच्या दृष्टिकोनातून मागणी देखील केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणाची काय लिंकेज आहे, मारहाणीचा प्रकार कधी घडला होता, हत्येच्या प्रकाराच्या संदर्भात कोणी टीप दिलेली होती, त्या सगळ्या गोष्टी आहेत या सुदर्शन घुले यांच्याकडून आता CID आणि SIT ला मिळणार आहेत। त्यामुळे सुदर्शन घुलेंची या संपूर्ण प्रक्रियेमधली जी साक्ष असणारे जॉब असणार आहे तो जॉब देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आता त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि अर्ध्या तासामध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्यानंतर त्याला पोलीस कोठडी भेटते, CID कोठडी भेटते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच या आरोपींना नेमकी आता पुढची प्रक्रिया त्यांच्या संदर्भात काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय, 3 दृश्य आहेत। एकीकडे परभणीमध्ये हा मोर्चा निघालेला आहे, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। महामोर्चा आहे, त्यामध्ये बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील अनेक कार्यकर्ते असतील, सामान्य असतील, त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी खरं तर त्यांचे कुटुंबीय करतायत। तर दुसरीकडे आपण पाहिलं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना सध्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यासाठी ते रवाना झालेलं आहे। पोलिसांचे पथक देखील तिथे त्यांच्यासोबत उपस्थित आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त केज कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। केज कोर्टामध्ये दुपारी 2 वाजता त्यांना हजर करण्यात येईल, त्यामुळे त्यांना पुढे कोणती कस्टडी देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
सध्या या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तिसरा अजूनही फरार असल्याचं कळतंय। त्यामुळे या दोघांच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केज कोर्टामध्ये आज दुपारी 2 वाजता या दोघांनाही हजर केलं जाणार आहे। तर ही 3 दृश्य सध्या परभणीमध्ये या महामोर्चाचं म्हणजेच मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशमुख कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जरांगे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय। सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांनाही कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात येतंय। केज कोर्टामध्ये आज त्यांना हजर करण्यात येतंय। दुपारी 2 वाजता त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे पुढची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे किंवा चौकशीमधून नेमकं काय काय समोर येणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं असताना परभणीमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असताना आज परभणीमध्ये हा महामोर्चा निघालेला आहे। जरांगे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्यासह अनेक बडे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। तर दुसरीकडची ही दृश्य आपण पाहतोय। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या 2 आरोपींना सध्या पोलीस स्टेशनमधून बाहेर आणण्यात आलं आणि त्यांना आता कोर्टामध्ये नेलं जातंय। केज कोर्टामध्ये त्यांना नेण्यात येतंय आणि कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। इथे दृश्य आपण परभणीतली बघतोय। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोर्चा काढण्यात येतोय। जसा मोर्चा हा बीडमध्ये झालेला होता तसाच आज परभणीमध्ये सुद्धा निघालाय। बीडमधले काही स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत। खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर या मोर्चासाठी उपस्थित आहेत। त्याचसोबत काही सामाजिक कार्यकर्ते, त्याचसोबत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील बीड नंतर आजच्या परभणीतल्या मोर्चामध्ये सहभागी झालेत। 3 दृश्य आहेत। एकीकडे आज नव्यानं जे काही पुण्यातनं 2 आरोपी अटकेत आहेत पोलिसांच्या, याच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यासाठी आधी त्यांची मेडिकल करण्यात आली आहे। सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। दुसरी दृश्य आहेत परभणीमध्ये निघालेल्या मूक मोर्चाची। तर तिसरी दृश्य आपण बघतोय, आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यासाठी त्यांना आता कोर्टाच्या दिशेनं घेऊन रवाना झालेलं आहे पथक। बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणचे अपडेट आपण घेतोय। एकीकडे या हत्या प्रकरणातले आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत, दुसरीकडे सर्व आरोपींना अटक करावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशा मागणीसाठी आज पुन्हा एकदा मूक मोर्चा परभणीमध्ये। ज्या कोर्टामध्ये केस कोर्टामध्ये या 2 आरोपींना हजर केलं जाणार आहे त्या कोर्टाच्या बाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। सुदर्शन घुलेला आणि सुधीर सांगळेला कोर्टामध्ये आता काही वेळामध्ये हजर केलं जाईल। न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी या सगळ्यावरती नजर ठेवून आहेत। मोर्चा नेमका कसा निघालाय, कसा मार्ग आहे, कोण कोण सहभागी झालाय, काय मागण्या आहेत, त्याचसोबत काल पुण्यातनं 2 आणखी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यांना अटक करण्यात आली आहे। 3 खरं तर आरोपी फरार होते, त्यापैकी 2 जण सापडलेले आहेत, मात्र एक अजूनही फरार आहे। त्याचं नाव कृष्णा आंधळे असं असल्याचं समजतंय। मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, मात्र पोलीस त्याचा देखील शोध घेतील। वाल्मिक कराड स्वतः शरण आल्यानंतर आणखी